नमस्कार श्रोते हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत बारी. लेखक रणजित देसाई. भूतराम हट्टी जशी जवळ येऊ लागली तसा तेग्या अधीर झाला. त्याच्या अंगात नवा जोर संचारला. त्याची पावले आपोआप भरभर पडू लागली. वगळ्याजवळ येताच त्याने खांद्यावरचे धोतर काठावर ठेवले आणि नदीत हातपाय धुतले. चूळ भरली. घटाघटा पाणी प्याला आणि काठावर ठेवलेले धोतर त्याने उचलले. भूतराम हट्टीच्या पानवट्यावर आलेल्या बायका त्याच्याकडे कुतूहलाने पाहत होत्या. त्यांच्याकडे न पाहता तेग्याने बेरडवाडीची वाट धरली. तेग्या चालता चालता अचानक थांबला. त्याच्या कानांवर लाकूड तोडण्याचा आवाज आला. त्याने सपळ घेतला. पाय वाटेपासून जरा वरच तोडपीचा आवाज येत होता. तेग्याने सूर्याकडे पाहिले. सूर्य अजून डोक्यावरच होता. तेग्याने मनाशी विचार केला आणि वाट सोडून तो जंगलात घुसला. थोडे अंतर जाताच त्याला एका ठिकाणी हालचाल दिसली. एक पुरुष नाण्याच्या येळ्याला कच घालीत होता. जवळच एक बाई काटक्या गोळा करीत होती. तेग्या पुढे झाला. तो तोडणारा माणूस एकदम ताठ झाला. त्याची कुऱ्हाड तशीच हातात राहिली. श्रमाने त्या माणसाच्या काळ्या भरदार अंगावरून घामाच्या धारा निथळत होत्या. तेग्या अचानक गेल्यामुळे तो काम थांबवून तेग्याकडे टक लावून पाहत राहिला आणि एकदम तो ओरडला, "तेग्यादा!" तेग्यालाही संशय राहिला नाही. काळू म्हणत तेग्या धावला. काळूने हातातली कुऱ्हाड झाडात मारली आणि तोही धावत सुटला. दोघांनी कडकडून मिठी मारली. पहिला भर ओसरताच काळू म्हणाला, "तेग्यादा, कवा सुटलास?" "सकाळी." "आईच्यान, सारी घरला आली, पण तुझ्या बिगार गावाला शोभा नव्हती बघ." "सारी बरी आहेत नव?" "व्हय, पण तू लई ठकलास बघ. म्या बघितल्यावर वळखलं बी नाही." "काळू." तेग्याने बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याला बोलवेना. त्याचा गळा भरून आला. काळूचेही डोळे पाण्याने भरले. काळू तेग्याला निरखीत होता. हाच काय तेग्या? त्याचे वाढलेले केस, खोल गेलेले डोळे, वर आलेली गालफडे आणि 11 वर्ष खडी फोडून खंगलेलं शरीर पाहून काळूच्या जीवाची घालमेल उडाली. आवंडा गिळून तो म्हणाला, "तेग्यादा, बोल की काहीतरी. बघतोयस काय?" म्हणत काळूने मागे पाहिले. त्याची बायको उभी होती. ती हे सारे कौतुकाने बघत होती. काळू म्हणाला, "अगं अगं, ह्यो आपला तेग्यादा नव्ह?" त्याबरोबर ती लाजली. दोघेही मोठ्याने हसले. पुन्हा क्षणभर शांतता पसरली. काळूला ती शांतता असह्य झाली. तेग्याच्या डोळ्याला डोळा देत तो म्हणाला, "बोल की." "काय बोलू? कंच्या तोंडानं गावात जाऊ? खुळा का काय? सारं गाव तुझी वाट बघतंय." काळू हसत म्हणाला, "बस तरी, पान खाऊया." दोघेही बसले. काळूची बायको नाण्याच्या कच मारलेल्या झाडाला टेकून उभी राहिली. दोघांनी मिळून पानं खाल्ली. तेग्या उठत म्हणाला, "चलतोस नव?" "नाही तेग्यादा, माळा अगदी खाली आलाय बघ. 4 मेढी काढल्यात. आणिक 2 काढतो आणि येतोच तुझ्या मागोमाग. तू हो पुढं." तेग्याने त्याचा निरोप घेतला आणि तो गावाकडे चालू लागला. बेरडवाडीची झोपडवजा घरं दिसू लागली. झाडी संपली तरी उन्हाचा ताप त्याला वाटेनासा झाला. कसल्या तरी विलक्षण ओढीने तो चालला होता. त्याचे मन उगीच भरून आले. घराच्या दारात येताच तो थबकला. आपल्या घराकडे त्याने निरखून पाहिले. घराची ती स्थिती पाहताच त्याच्या मनात कालवाकालव झाली. घरावर खापऱ्यातून रान वाढलं होतं. घराची पडझड दिसत होती. भारावल्यासारखा तो घराकडे तसाच पाहत होता. घरात सारी सामसूम दिसत होती. नाही म्हणायला कट्ट्यावर एक पोर उसाचे कांडे घेऊन बसले होते. तेग्या जसा घराजवळ आला तसं ते पोर उठून उभे राहिले. भेकराच्या डोळ्यांनी ते पोर तेग्याकडे पाहत राहिले. रंगाने काळे, कपाळावर झिपऱ्या आलेले, पण नाग डोळे तरतरीत असे ते पोर दिसत होते. उभे राहून तेग्याकडे पाहत ते ऊस सोलीत होते. त्याच्या अंगात एक आखूड कुडते दिसत होते. तेग्या अगदी जवळ जाताच मात्र ते पोर घाबरलं आणि घरात पळाले. तेग्याने आत पाहिले. ते पोर दाराआडून त्याच्याकडेच पाहत होते. तेग्या घराची पायरी चढत ओरडला, "घरात कोण हाय का नाही?" कुणी ओ दिली नाही. तेग्याने पोराकडे पाहून परत हाक दिली. ते पोर धीराने पुढे सरकले. तेग्याने विचारले, "नागी कुठं हाय र?" "घरात नाही." ते धीराने पुढं येत म्हणाले.
कुठं गेली? रानात. नाकडं आणूच गेली या. मल्ला? त्या पोराला त्याचा अर्थ समजला नाही. अरे तुझा आजा र. तरीही ते पोर गप्पच राहिले. तू एकटाच आहेस घरात? वय. नागीला जाऊन लय येळ झाला? वय. नाव काय तुझं? ईश्वर. ते पोर कंटाळून म्हणाले. त्याला आता उत्तरे देऊन कंटाळा आला होता. पुन्हा ते मुकाट्याने आपल्या पूर्वीच्या जागी जाऊन बसून ऊस सोलू लागले. तेग्या कट्ट्यावर बसत म्हणाला, काम करशील काय र? काय? पाणी घेऊन ये वाईच. हात तिच्या. आत्ता आण तू बस, म्हणत ते आत पळाले आणि तांब्या घेऊन बाहेर आले. तेग्या पाणी पित असताना त्याच्या कानावर शब्द आले. कंच्या गावचा गा? लई लांबचा. तेग्याने पुन्हा तोंडाला तांब्या लावला. आईला भेटाया पायी आलासा? कोण आई? आरच्या. मगाशीच म्हणलासा की नागी कुठं हाय म्हणून. ती तुझी आई? नव, तुझी. ते पोर फुरगटून म्हणाले. तेग्या आपल्या पोराकडे कौतुकाने पाहत होता. तो म्हणाला, बरं बाबा, तुझी आई. ते पोर हरकले. तेग्याने विचारले, तुझा बा कुठं हाय? झेलात. कोणी सांगितलं तुला? तेग्याचा चेहरा पडला. बा माझा का तुझा? नाक ओढत त्या पोराने विचारले. तुझा बा. झालं? आत्ता कसं बोललासा? बा वाईट हाय वैर? छा, लई चकोट हाय माझा बा. तू बघितलंस त्याला? नाही. मग? आई सांगतीय की. ते ऐकून तेग्याची कालवाकालव झाली. नकळत त्याचे डोळे भरून आले. ते बघताच ते पोर म्हणाले, रडतूयास वय? नाही लेका, रडू कशास? दोघेही गप्प बसले. तेग्याला ते असह्य झाले. तो म्हणाला, पोरा, घरात कोण कोण हाय? मी आणि आई. सांगितलं नव? बापई माणूस कोण नाही. म्या बाई हाय काय? पण तू काय करणार? का? ढोरं बघतूया आणि ते पोर घुटमळले. त्याला काही सुचेना. तेग्या हसला व म्हणाला, मग आज घरात बरा? आज गेलो नाही ढोरामागं. मग घरात बांधलीस ढोरं? छा, तसं करीन होय म्या? आई मारल नव? सकाळला गेलो होतो ढोरामागं. म्हारो त्याला सांगून आलो या म्या, ढोरं घेऊन येऊस. ढोरं चुकली तर? जित्ता राहील होय त्यो म्हारो त्या? तेग्या मनमुराद हसला. त्या पोराचे लक्ष बाहेर गेले. त्याने टंदिशी कट्ट्यावरून उडी मारली आणि आई म्हणत ते धावत सुटले. तेग्या उभा राहिला. डोक्यावर मोळी घेतलेली एक बाई येत होती. वाऱ्याच्या वेगाने पळत सुटलेले ते पोर त्या बाईला बिलगले. त्या पोराने तेग्याकडे बोट दाखवले. त्या बाईच्या डोक्यावरची मोळी पडली. क्षणभर ते दोघे एकमेकांकडे पाहत उभी राहिले. तेग्या 11 वर्षांनी नागीला पाहत होता. तो सारे बळ एकवटून ओरडला, नागी. नागी पळत सुटली. तेग्याने दोन्ही हात पुढे करून नागीला धरले. तिला कडकडून मिठी मारली आणि नागी एवढं बोलून तो तिच्या केसांवरून हात फिरवू लागला. जेव्हा दोघेही भानावर आली तेव्हा नागी लाजून मागे सरली. तेग्या तिला पाहत होता. त्याला प्रथम नदीकाठी पलोत्याच्या उजेडात उजळून दिसणारी नागी आठवली. त्या नागीत आणि समोरच्या नागीत केवढा तरी फरक पडला होता. डोक्यावर मोळ्या घेऊन पदराला पडलेले भोक, त्यातून डोकावणारे केस, फिकटलेला पडलेला चेहरा, गालांच्या झालेल्या खोबण्या तेग्या उघड्या डोळ्यांनी पाहत होता. नागी पुरी बदलली होती. तिला पाहून तेग्याचा जीव झरझरला. नागीने मागे पाहिले. ईश्वर थोड्याच अंतरावर उभा होता. आळीपाळीने नागी आणि तेग्याकडे बघत होता. दोघेही हसले. त्यांनी डोळ्यातले पाणी टिपले. नागीने धावत जाऊन ईश्वराला उचलले आणि त्याला तेग्याकडे घेऊन येत म्हणाली, आला बघ तुझा बा. तेग्याने त्या पोराला आपल्या मिठीत कवटाळले. नागी पाठोपाठ तेग्या आत गेला. तेग्या आल्यामुळे नागीला काहीच सुचत नव्हते. तेग्या ईश्वराबरोबर बोलत होता. नागी चुलीपुढे बसून ते बोलणे ऐकत होती. एकदम तेग्याने विचारले, नागी, मल्ला कुठं हाय? नागीचे नाचण्याच्या पिठातले बरवटलेले हात तसेच राहिले. तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडला. तेग्या, मल्ला गेला र. कवा? वरीस झालं. मल्ला गेला.
तेग्याच्या आईच्या मागे त्याचे सारे करणारा मल्ला गेला. तेग्याच्या डोळ्यात खळकन पाणी आले. मल्ला म्हणत त्याने मान खाली घातली आणि मांडीवरच्या ईश्वराला मिठी मारून तो मूकपणे अश्रू ढाळू लागला. खांद्यावर झालेल्या हाताच्या स्पर्शाने त्याने मान वर केली. काळू त्याला उठवीत होता. तेग्याला भडभडून आले. त्याने काळूला मिठी मारली आणि तो ढसाढसा रडू लागला. गप तेग्या, रडून काय बी होत नाही. 2 महिन्यात म्हातारा जमिनीला टेकला. नागीनं त्याचं सारं केलं. तू गेलास तसा म्हातारा भारी ठकला. सुटला बिचारा. काळू उसासा सोडून म्हणाला, उठ तेग्या, बाहेर सारी जण येऊन बसल्यात तुला भेटाया पायी. उठ. तेग्या डोळे पुसून उठला आणि काळू बरोबर बाहेर गेला. कट्ट्यावर सारी रेटारेटीने बसली होती. तेग्या कट्ट्यावर येताच सारी उठली. एका पाठोपाठ एक त्याला मिठी मारून भेटत होता. भेटून होताच सारी बसली. तेग्याबरोबर तुरुंगात गेलेले पण तेथे जमले होते. तेग्याने काळूकडे एकवार बघितले आणि म्हटले, काळू, तू होतास म्हणून हे आज परत आलू बघ. खुळा का काय? काळू म्हणाला, तुला फासावर चढून आम्ही काय करणार होतो? कुणा बिगार कुणाचा आडत नाही. 11 वर्ष तुरुंगात गेलो, काय अडलं होय तुमचं? ते मला कशाच विचारतोस? ह्याचनी विचार. गावकऱ्यांकडं बोट दाखवून काळू म्हणाला. काय नवच ते, मारुत्या म्हणाला. तेग्यादा, तू गेलास आणि गावाची शोभा गेली बघ. आता काळूदा होता म्हणून कसं तरी निभावलं. तेग्यादा, आता माझी जिम्मेदारी संपली. आता तुझं तू बघ. तेग्या हसत म्हणाला. का? कटाळलास वय एवढ्यात? ते काय नाही, मला बी कटाला आलाया. आता झालं तेवढं रेट झालं. आता पुढचं तू बघ. माझं काय बी म्हणणं नाही. आता गावाचा नाईक तू. मारुत्या तेग्याबरोबर तुरुंगात गेला होता. त्याचा बाप हनम्या धापत म्हणाला, असं म्हणू नगस पोरा, आमचा तुझ्यावर राग नाही. झालं ते होऊन गेलं. साऱ्या गावानं विचार केलाया. तुझ्या मोहरं आम्ही जाणार नाही. व्हय तेग्यादा, तसंच पूर्वी परमान चालाया होवा. मारुत्या म्हणाला. सगळ्यांनी माना डोलावल्या. तेग्याला काय बोलावं ते सुचेना. तो कसा बसा म्हणाला, गावच्या मोहरं मी कसा जाईन? तुम्ही जे काय सांगशिला ते खरं. बघता बघता गप्पा रंगल्या. अंधार पडायला सुरुवात झाली. चिलमी विड्यांचा धूर मोकळ्या पडवीत कोंडू लागला. मारुत्या म्हणाला, बाकी तेग्यादा कामास लई घट. 2 वर्षात म्या डेंगलो, पण हेनं 11 वर्ष काढली. सारे हसले. तेग्या म्हणाला, अरे लई मजा झाली तुम्ही आल्यावर. सारा तुरुंग टोपीवाल्यांनी भरला. लई गमजा करायची ती पोरं. रात म्हणायची नाहीत का दिस म्हणायची नाहीत. कवा बी गांधी महाराज की जय म्हणून वरडायची. अन साहेब गप राहायचा. अरे मुतून घ्यायचा चड्डीत. त्याचं शानपण आमच्या मोहरं होतं. एकदा काय झालं, जेवण जरा खराब झालं. जेवण खराब झालंय म्हणून बसली की समधी. जेवायचंच सोडलं समध्यांनी. आणि मग काय, साहेबानं खालची वर केली, पण ते काय जमलं नाही. 4 दिस पाणी तोंडात घेतलं नाही. आमची चंगळ झाली. ते कसं? काम बंद. नुसतं बसून काढलं ते दिस. 4 दिवसांनी काम सुरू झालं. ते बी कसलं? असंच. हात उडवत तेग्या म्हणाला. त्या दिवसापासनं जेवण चकोट व्हायचं आणि काम बी कमी झालं. मग रोडावलास कशानं? काळू म्हणाला. खुळा का काय? ढाण्या वाघ पिंजऱ्यात कोंडला आणि त्याला रोज बकरं चारलं तर त्यो अंग धरल वय? खरं हाय, हनम्या म्हणला. पांढरी टोपीवाले आहेत काय र अजून? आहेत की, माईंदाळ भरल्यात. दरोडं घातलं होय त्यांनी? छा, तोंड बघा त्यांचं. आग्रव करून आल्यात ते. म्हणजे र काय? अरे त्यातल्या एकानं मला सांगितलं, ह्यो तांगोरा साहेब हाय का नाही, त्यासनी वाडीत टाकायचा बेत घातलाय गांधीबाबानं. म्हणजे? असं बघ, ह्या साहेबाकडलं काय बी घ्यायचं नाही आणि आपण बी त्याला काय द्यायचं नाही. म्हणून साहेबाचं कपडं टोप्या जाळीत सुटल्यात. तेव्हा साहेब गप राहणार वय? त्यानं पकडलं आणि घातलं तुरुंगात. वय, पण हे सापडलं कसं? चुगली केली जणू. अरे ते काय रातीचं करीत नव्हतं, दिसाचंच रस्त्यावरनं. त्यांनी आग लावली. मग सोडतील वय?
मला बी आग्रवकर म्हणत होते. मग केलंस? खुळा का काय? साहेबानं सुधीक मला विचारलं, तू त्यांच्यातला हायस काय म्हणून. म्या शाप सांगितलं, साहेब असली उचापत म्या काढणारं नव्हं. दरोडा घातलाय म्या. दिल्ली सजा इनामदारीनं भोगणार. आणि मारुत्या म्हणाला, ए अनिच्या, उठा आता. साऱ्यांनी वर पाहिले. दारात नागी उभी होती. वाढलेली रात्र साऱ्यांच्या लक्षात आली. ईश्वर तेग्याच्या मांडीवर केव्हाच झोपला होता. सारे उठले. तोच नागी म्हणाली, जेवण केल्या बिगार कुणी जाऊ नगासा. तेग्याने अभिमानाने नागीकडे पाहिले. सारे हसत घरात शिरले. जेवण होऊन घरी परतायला बरीच रात झाली. नागी साऱ्या सामानाची आवराआवर करून जेव्हा मोकळी झाली तेव्हा तेग्या म्हणाला, नागी लई ठकलीस बघ. आणि तुझं काय? तेग्याच्या कुशीत शिरत ती म्हणाली. नागी तिला जवळ ओढीत तेग्या म्हणाला, पैशाचं काय केलं? कसलं पैसं? सरकारने दिलं नाहीत? नागी चटकन उठली. तेग्याकडे पाहत ती म्हणाली, परत त्याचं नाव ह्या घरात घेऊ नगस. पैसं मागाया मल्ला गेला तो जोड्यानं हाणून हाकललं त्याला. तेग्याच्या मुठी आवळल्या गेल्या. त्याने विचारलं, खरं? मला कसं कोण बोललं नाही? म्याच सांगितलं होतं काळूला. मग काय केलं? हेच की, लाकडं फोडली, मोळ्या इकल्या, गवत इकलं आणि पोर जगवलं. काळू मल्ला व्हते म्हणून सारं झालं. तेग्या पडून होता. तो काही बोलला नाही. बोल की, नागी म्हणाली. लई त्रास झाला तुला. आता बघ राणीगत ठेवतो तुला. झोप आता, म्हणत तेग्याने तिला जवळ ओढले. त्या रात्री तेग्याला झोप कसली ती आलीच नाही.